तुम्हाला माहितीच असेल की कस्तुरी मृग हा त्या कस्तुरीच्या सुगंधाचा शोध घेत सर्वत्र फिरत असतो. पण त्या कस्तुरी मृगाला माहित नसतं सुगंध देणारी कस्तुरी ही त्याच्याच जवळ आहे. आपलंही तसंच असतं. आपल्यापैकी प्रत्येकाकडे उपजत कुठली ना कुठली तरी कला असतेच, पण ती आपल्याला माहीतच नसते. आणि ती शोधून काढण्यासाठी आवश्यकता असते ती एका चांगल्या गुरुची. आपल्या सर्व अप्सरांचं असंच झालेलं आहे हो. त्यांनाही एकापेक्षा एक असे गुरु लाभलेले आहेत. त्यामुळे या रंगमंचावरती आता आपण आमंत्रित करणार आहोत आपले पुढचे गुरु, अर्थात मयूर वैद्य. मयूर, हार्दिक अभिनंदन. एक उच्च प्रतीचा परफॉर्मन्स आम्हाला इथे बघायला मिळाला. ह्या परफॉर्मन्सच्या आधी तुझी काय भावना होती आणि परफॉर्मन्स नंतर काय भावना आहे? थँक्यू सो मच. मला खरं सांगू का, नाच एवढंच माहिती आहे, भावना वगैरे फार लांबच्या गोष्टी आहेत. रंगमंच, मी आणि माझं घुंगरू, हेच मला फक्त एक गणित माहिती आहे. आणि त्याच्यावर येऊन लोकांना वाटतं, प्रेक्षकांना काय वाटतं किंवा देवाला काय वाटतं, आय डोंट केअर. बिकॉज मी इतका रमतो त्या नृत्यात आणि मला असं वाटतं मी माझ्या हस्तकांबरोबर पायाबरोबर खेळत असतो. आणि मी आत्ता जो तुझा परफॉर्मन्स बघत असताना ते जे तू केलंस ना, खर्र, एक आणि एक घुंगरू वाजत होता. सगळे वाजत होते. एक आणि एक घुंगरू वाजत होता. आणि जेव्हा तू मी इथून एनर्जी पास झाली आणि ती ह्या डोक्यावरच्या केसांपर्यंत गेली, मी हे खूप अचंबित करणारं आहे. मला या निमित्ताने विचारायचं की तुझ्यामध्ये एक कस्तुरी आहे, हे तुला कधी कळलं? मला असं वाटतं जेव्हा मी चालायला लागलो तेव्हाच नाचायला लागलो. आणि हे मी असं सांगू शकते, ओळखलं कोणी की मी नाचू शकतो, बरं किंवा वाईट ही दूरची गोष्ट. माझ्या आईने मला ह्याच्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. मयूर सर, क्या बात, वाह. तुमचा फिनेस अतिशय सुंदर आहे. कॉन्फिडन्स तर सुंदर आहेच आहे.
आता मला थोडासा एक प्रॉब्लेम झाला पुष्कर हा परफॉर्मन्स बघताना, कारण हा तांडव आहे जो तुम्ही प्रस्तुत केलात तुमच्या पद्धतीनं. तर त्यामुळे मला असा प्रश्न पडला की मी इथे पाहू की तिथे पाहू. हो. आणि तुम्ही म्हणाला ते खरं आहे की जेव्हा तुम्ही परफॉर्म करता तेव्हा तुम्हाला फक्त तुमचा मंच आणि तुमचे घुंगरू एवढंच कळतं, बाकी काहीही तुम्हाला लक्षात सुद्धा येत नाही, कळत पण नाही. व्हेरी ट्रू. पण तुम्हाला एक गंमत माहितीये का, या मंचालाही तसंच वाटतं आणि तुमच्या घुंगरूंनाही तसंच वाटतं. दिस इज अ बिग कॉम्प्लिमेंट फॉर मी. त्याचमुळे हा त्रिवेणी संगम असा घडू शकतो आणि असा परफॉर्मन्स समोर येऊ शकतो. थँक्यू सो मच सर. घुंगरू आणि मंच यांना काहीही बोलण्या इतका मोठा मी कधीच नव्हतो आणि कधीच होणार नाहीये, एवढं मात्र नक्की. पण तुमच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर तुम्ही आमच्याच बिरादरीमध्ये आहात, कारण तुम्ही गुरु आहात, त्यामुळे तुमच्याबद्दल बोलू शकतो. पण बोलण्यापेक्षा मला असं वाटतं स्थानापन्न होऊ शकतो. थँक्यू.